नमस्कार मंडळी, घाटी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज संडे स्पेशल आपण करणार आहोत नाश्त्याला वडापाव। चला तर रेसिपी बघूया। तर इथे आपण वाटणसाठी घेतली मिरची, कोथिंबीर, जिरं, अद्रक आणि लसूण। इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता आपण वाटण करून घेऊयात। आता जिरं टाकून घेते। मी मिक्सरला नाही करणार आहे, खलबत्त्यात करून घेते। जिरं, लसूण, अद्रक हे चेचल्यानंतर मिरची वाटून घेणार आहे। आता मिरची वाटून घेऊयात। अशा प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे। आता बटाटे सोलून कुस्करून घेऊयात। तू इकडे जरा बटाटे मॅश करून झालेत। आता आपण वाटण वाटलेलं त्याचं फोडणी देऊन घेऊयात। 3 चमचे तेल टाकून घेतले इथे फोडणीसाठी। इथे फोडणीला मोहरी टाकते, थोडासा कढीपत्ता, ते वाटण टाकून घेऊया। थोडीशी हळद टाकून घेऊया। चवीनुसार मीठ मी वाटणमध्येच टाकते। हे वाटण बटाट्यात नंतर मिक्स करणार आहे। जेवढे बटाटे आहेत तेवढे मी मीठ टाकते। हे वाटण आता व्यवस्थित भाजून झालं आपलं। आता हे बटाट्यावरती टाकून घेऊया। बटाट्यावरती आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। हे सगळं आता एकजीव करून घेऊयात आपण। बटाटा आता एकजीव करून झालाय। आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर मिक्स करायची। अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी झालेली आहे वड्यांसाठी। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। अशा प्रकारे गोळे करून घेते, थोडेसे गोल, थोडेसे चपटे। ते वडे बनवण्यासाठी बेसन तयार करते। त्या बेसनमध्ये थोडंसं मीठ टाकते। जितकं प्रमाण तुमचं बटाट्याचं आहे, चण्याच्या पिठाचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता। थोडंसं हळद टाकून घेऊया। पाणी घालून मीडियम करून घेऊयात हे पीठ। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, जेणेकरून वडे आपल्याला तळता येतील, बेसन व्यवस्थित वड्यांवरती बसेल, त्याप्रमाणे हे पीठ करून घ्यायचं आहे आपण। मी याच्यात सोडा घातलेला नाहीये। जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला यापुढे ही घाटी रेसिपी बघायला भेटतील। आपल्या घाटावरच्या वेगवेगळ्या पद्धती, परंपरा तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटतील। आता इथून पुढे कंटिन्यू आपले व्हिडिओ चालू राहणार आहेत, त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी घाटावरच्या तुम्हाला बघायला भेटतील यापुढे। आता आपण मुंबईचा वडापाव ही आज संडे स्पेशल रेसिपी बनवतोय। आता ही आवडली असेल तर त्या पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ते वडापावबरोबर खाण्यासाठी मिरची थोडंसं मीठ भरून घेते। आमच्याकडे चटणी कोण खात नाही, त्यामुळे आता हे मिरचीमध्ये थोडंसं मीठ भरून घेते। त्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत। हे खाण्यासाठी मिरच्या तळून घेते मी। जास्त तेल तापलं नाहीये तोपर्यंत मिरच्या तळून घेते। आता आपण वडे करून घेऊयात।
बघ असे वडे झालेत मस्त गोल. थोडी बाजून चांगली तळून घेऊयात आपण. बघू शकता इथे वडा चांगला तळलेला आहे. तुम्हाला आतलं भाजी दाखवते वड्याची. बघा छान असे वडे झालेले आहेत. हा वडापाव आता खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घाटी रेसिपीला फॉलो करा.